नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण येथे एक नवीन एक्सपेरिमेंट शिकणार आहे जो इयत्ता 10वी तसेच इयत्ता 8वीच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे. प्रयोगाचं आपलं नाव आहे इलेक्ट्रोप्लेटिंग, विद्युत विलेपन. ओके, प्रयोगाला सुरू करण्यात अगोदर आपण या प्रयोगासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं याबद्दल जास्त माहिती आपण त्या ठिकाणी घेऊ. या ठिकाणी तुम्हाला एक बॅटरी लागेल. आपण या ठिकाणी 9 व्होल्टची बॅटरी घेतलेली आहे. ओके, त्यानंतर एक कॉपर स्ट्रीप लागणार आहे, म्हणजे कॉपर तांब्याची एक त्या ठिकाणी वायर घेतलेली आहे. त्याचबरोबर एक चिमटा घेतला आणि चिमट्याला त्या ठिकाणी एक नाणं चिटकवलेलं आहे. नाणं आपलं स्टेनलेस स्टीलचं असेल. ओके, जे नाणं आहे सध्याची नाणी असतात किंवा कॉईन्स असतात ती स्टेनलेस स्टील्स पासून बनलेली असतात. स्टेनलेस स्टील कशापासून बनलेलं असतं तर लोखंड असतात, तर त्या ठिकाणी असते, लक्षात घ्या. लोखंड असते, क्रोमियम असते, निकेल असते, ही त्यामध्ये गोष्टी असतात. ओके, त्याला आपण अलॉय असं म्हणतोय, संमिश्र असं त्या ठिकाणी म्हणलं जातं. मग या ठिकाणी विद्युत विलेपन हा प्रयोग करण्याच्या अगोदर आपण जरासं बघू की याच्यात ॲनोड आणि कॅथोड असतात. ओके, आता या ठिकाणी काय होणार, ज्या वेळेस आपण याला आपण यामध्ये काय केलं, बुडवलं की त्यानंतर काय होणार आहे, त्या कॉपर स्ट्रीपवरचं ही जी तांब्याची पट्टी जी आहे, त्या तांब्यावरचं तांबं जे आहे, त्या कॉपर सल्फेट जे द्रावण आहे कॉपर सल्फेटचं, लक्षात घ्या, त्या कॉपर सल्फेटमध्ये मिक्स होणार. त्या कॉपर सल्फेटमधील जे काय कॉपर आहे ते डिस्प्लेसमेंट कुठं होणार आहे, तर या नाण्यावर त्या ठिकाणी होणार आहे. हा प्रयोग आपण या ठिकाणी पाहूया. चला जरासं आपण काय करूया, आता त्या नाण्याला आपण आतमध्ये डीप करून सोडूया. आपण आता 2 मिनटं प्रतीक्षा करूया, वेट अँड वॉच. या ठिकाणी लगेच आपल्याला काय समजेल की यामधला कॉपर जो आहे तो डिस्प्लेसमेंट झालेला आहे कशावर, त्या स्टीलच्या नाण्यावर झालेला आहे. म्हणजे यावरून आपल्याला अजून एक गोष्ट समजते की ही डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे, ही विस्थापन अभिक्रिया आहे, हे आपल्याला यावरून समजते. 2 मिनटं आपण त्या ठिकाणी वेट करूया. तर आता आपण पाहूया की कॉपर त्यामध्ये बरोबर डिस्प्लेसमेंट झाले की नाही. ओके, तर बघा आपण जरासं त्याला बाहेर काढू. या ठिकाणी आपल्याला दिसते की या कॉपर स्ट्रीपवरचा कॉपर याच्यावर डिस्प्लेसमेंट झालेला दिसतोय आपल्याला. ओके, या ठिकाणी तुम्ही व्यवस्थितरित्या पाहू शकता की कॉपर पूर्णपणे त्यातलं काय झालेलं आहे, विस्थापित झालेलं आहे या नाण्यावर. अशा प्रकारे ही विस्थापन अभिक्रिया इलेक्ट्रोप्लेटिंगमध्ये इलेक्ट्रोलायसिस, विद्युत अपघटन ही पद्धत वापरून त्या ठिकाणी केली जाते. आणि अशा प्रकारे याचा उपयोग कमर्शियलमध्ये आपण बेंटेक्सची दागिने वगैरे त्या ठिकाणी सोन्याचा मुलामा दिलेले दागिने त्या ठिकाणी बनवण्यासाठी त्याचा वापर होतो.